नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आपले ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय कंत्राटी ग्रामसेवक म्हणून 3 वर्षाचा व्यतीत केलेला सेवा कालावधी 12 वर्षाच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतन श्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबतचा शासन निर्णय आहे. हा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 28 मार्च 2018. ह्या शासन निर्णयामध्ये 1 ते 4 शासन निर्णय संदर्भित करण्यात आलेले आहेत. त्यात पहिला शासन निर्णय आहे 31 मे 2000, दुसरा आहे 6 जून 2001, तिसरा शासन निर्णय आहे 25 जून 2003, चौथा शासन निर्णय आहे 20 एप्रिल 2006. तर आपण 28 मार्च 2018 या शासन निर्णयाची प्रस्तावना बघूया. राज्यातील ग्रामसेवकांची नियुक्ती महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 च्या परिशिष्ट 8(3) नुसार सरळ सेवेने केली जाते. दिनांक 19 डिसेंबर 2005 रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील ग्रामसेवक या पदावरील कर्मचाऱ्यांची पहिले 3 वर्ष कंत्राटी पद्धतीने ठोक मानधनावर नियुक्ती करण्याचा दिनांक 31 मे 2000 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. या विभागाने दिनांक 20 एप्रिल 2006 रोजीच्या शासन निर्णयान्वये सेवानिवृत्ती व सेवानिवृत्ती विषयक इतर लाभांसाठी ग्रामसेवकांची कंत्राटी सेवा ग्राह्य धरण्यास वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घेऊन निर्णय निर्गमित केला. तसेच त्यानुसार अटी व शर्ती दिनांक 6 जून 2001 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहेत. आज तागायत जिल्हा परिषद सेवेत नव्याने येणाऱ्या ग्रामसेवकांना पहिली 3 वर्ष कंत्राटी पद्धतीने ठोक मानधनावर सेवा बजावावी लागते. हा 3 वर्षाचा कालावधी निवृत्ती वेतनासाठी व सेवानिवृत्ती विषयक इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात येतो. मात्र हा कालावधी कालबद्ध पदोन्नतीसाठी तसेच आश्वासित प्रगती योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत नव्हता. सदर कालावधी अहर्ताकारी सेवा म्हणून विचारात घेऊन तो कालबद्ध पदोन्नतीसाठी तसेच आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 12 वर्षाची सेवा झाल्यानंतर ग्राह्य धरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या बाबत शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे. शासन निर्णय दिनांक 6 जून 2001 अन्वये निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नियुक्त झालेल्या व ज्यांच्या सेवा नियमित झालेल्या आहेत अशा ग्रामसेवकांना कालबद्ध पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 12 वर्षानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देताना त्यांची 3 वर्षाची कंत्राटी सेवा विचारात घेऊन सदरचा लाभ देण्यात यावा. यावर होणारा खर्च संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्यातील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सदर शासन निर्णयावर माननीय कार्यासन अधिकारी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये सदर शासन निर्णयाची लिंक आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली असून आवश्यकतेनुसार आपण बघू शकता. आपणास आदरपूर्वक विनंती की ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे व आपल्या सहकारी यांना व्हिडिओ शेअर करू शकता. तसेच आमच्या टीमद्वारे आपल्या सुलभतेसाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात. त्यातील विषय आपणास कसे वाटतात तसेच आपले काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये जरूर नोंदवू शकता. ग्रामविकास
ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा. माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल. तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा चॅनल जबाबदार राहणार नाही. त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.